हा 14 मिनिटे झाले आत्ताच मेसेज आला आहे। धन्यवाद दादा, मला 8वा हप्ता मिळाला। बघा फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे महिलांना आता मिळू लागलेत। तुम्हाला मिळेल का नक्की बघा। आता बघा या ठिकाणी 6 मिनिटं झाली आत्ताच कमेंट आली आहे। मी खूप वाट बघितली, आज मला 8वा हप्ता मिळाला। बघू शकता लाडक्या बहिणींनो, 8वा हप्ता मिळण्यास आता सुरुवात झाली आहे। 1 तासापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता हे पैसे जमा होऊ लागलेत। त्यानंतरची बघा कमेंट काय आल्या, 7 मिनिटापूर्वी आता कमेंट आली आहे बघा आत्ताच। दादा मी सातारा मधून बोलते, मला 1500 रुपये आले। बघा फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेत। तुमच्या डोळ्यांनीच तुम्ही पाहू शकता ही कमेंट। आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होऊ लागलेत। त्यानंतरची 56 सेकंद बघा, आता 1 मिनिटापूर्वी आता ही कमेंट आली आहे। बघू शकता तुम्ही, दादा मी टेन्शन मध्ये होते, मला फेब्रुवारीचा 8वा हप्ता पाहिजे होता। मला माझ्या घरी किराणा भरायचा होता, आज वाट बघत होते। मला 8व्या हप्त्याचे 1500 रुपये माझ्या बँकेत आज मिळाले। बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या आम्हाला कमेंट सुद्धा येत आहेत। 1 तासापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेमध्ये जमा होऊ लागलेत। त्यानंतर तुम्ही बघू शकता 3 मिनिटापूर्वी कमेंट आले आहे, खूप वाट बघितली, आत्ताच फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे 1500 रुपये माझ्या बँकेत आल्याचा मेसेज मला आला आहे। बघा माझ्या बँकेचे खाते महाराष्ट्र बँकेत आहे, मी सोलापूर मधून बोलत आहे। दादा मला आता 9वा हप्ता लवकर सोडा। बघा 8व्या हप्त्याचे 1500 रुपये माझ्या बँकेत आल्याचा मेसेज आलाय। लाडक्या बहिणीने आम्हाला कमेंट केलेत। बघा तुम्हाला पैसे आलेत का नक्की बघा, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे येऊ लागले सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा। त्यानंतर 14 मिनिटे झाला हा बघा कमेंट आली आहे, मी आभारी आहे, 8वा हप्ता आज मला मिळाला। माझ्या बँकेचे खाते पोस्टात, बघा पोस्टात खाते असणाऱ्या महिलांच्या बँकेमध्ये हे पैसे जमा होऊ लागलेत। तुम्हाला पैसे आलेत का बघा, कोणकोणत्या महिलांना आता हे पैसे आलेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आलेत नक्की बघा। त्यानंतर 11 मिनिटापूर्वी म्हणजे आत्ताच हे 1 तासापूर्वी बघा 1 तास झालं आता बहिणींना पैसे येऊ लागले आहेत। फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे जमा होऊ लागले आहेत। बघा 1 महिना झालं फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याची वाट बघत होत्या। बघा आज मला 8वा हप्ता मिळाला, मी पुण्यामधून बोलते आहे। बघा पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे येऊ लागले। तुम्हाला आलेत का बघा, का तुम्ही लाभार्थी यादीमधून वगळलाय का ते सुद्धा बघा। या ठिकाणी लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आली आहे। राज्यातील 15 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे सोडले आहेत। तुम्ही आता सर्व मेसेजेस आणि कमेंट्स पहिला सकाळीच आदिती तटकरे मॅडमनी फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे सोडण्याचे सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिले होते। त्यामुळे आता 1 तास झालं लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येऊ लागलेत। त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे कधी येणार आहेत आणि आलेत का बघा। यामध्ये जिल्हा आणि बँका आजसाठी सांगितलेत, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। गेले 1 तास झाले लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये पडू लागले आहेत। तुम्ही आत्ताच मेसेजेस पाहिले, कमेंट सुद्धा पाहिल्या। काही लाडक्या बहिणींना आता 10 मिनिटापूर्वी 1500 रुपये आले, तर काही लाडक्या बहिणींना आत्ताच 5 मिनिटापूर्वी 1500 आले, तर काही लाडक्या बहिणींना आता 15 मिनिटापूर्वी सुद्धा 1500 रुपये बँकेत आल्याचा बँकेकडून मेसेज आलाय। तुम्ही आत्ताच कमेंट वाचल्या, त्यामुळे लाडक्या बहिणींनो कोणते ते 15 जिल्हे आहेत आणि 12 बँका कोणत्यामध्ये पैसे येऊ लागलेत बघा। तुम्ही ज्या 1500 रुपयाची वाट बघत होता, तर तो 1500 रुपयाचा 8वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता जमा होऊ लागलाय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत आणि कोणकोणत्या 12 बँकेमध्ये पैसे येऊ लागलेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। खूप फायद्याचा तुमच्यासाठी व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ लाडक्या बहिणींनो अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका। आता पैसे मिळायला सुरुवात झाली आहे, 1 तासापासून पैसे मिळत आहेत, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। त्याशिवाय तुमचा जिल्हा आणि तुमच्या बँका यामध्ये तुम्हाला समजणार नाही, त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आत्ताच 1 तास झाले लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होऊ लागलेत। अनेक लाडक्या बहिणींच्या तशा प्रकारे आम्हाला कमेंट सुद्धा आले आहेत। तुम्ही या कमेंट आत्ताच लाडक्या बहिणींनो तुम्हाला दाखवलं, या तुम्ही पाहिला आहात, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेत आणि कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे हे सोडले आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे पुढील 5 मिनिटे व्हिडिओ लक्षपूर्वक बघत राहा। सकाळीच एक पत्रकार परिषद एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणजे तुमच्या लाडक्या भावाने घेतली, त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की फेब्रुवारीचा लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे
तर तो 8वा हप्ता अजून सोडला का बरं नाही असं अधिकाऱ्यांना त्यांनी खडसावून सांगितलं। सकाळीच खडसावून त्यांनी सांगितलं होतं। त्यामुळे अधिकाऱ्यांनी फेब्रुवारीचा 8वा हप्ता हा महिलांच्या बँकेमध्ये सोडण्यास सुरुवात केली आहे। एका तासापासून लाडकी बहीण योजनेचे आता पैसे येण्यास सुरुवात झाली आहे। गेल्या तासाभरापासून लाडकी बहिणीच्या खात्यावरती हे पैसे आता जमा होऊ लागलेत। राज्य सरकारने महत्त्वाच्या या 15 जिल्ह्यामध्ये बघा 15 जिल्ह्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचे पैसे एका तासापर्यंत तुम्हाला एका तासापासून सोडलेले आहेत। तुम्हाला पैसे आलेत का तुम्ही एकदा तुमच्या बँकेचे खाते चेक करायचं आहे। कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येऊ लागलेत याची सुद्धा माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे। अत्यंत महत्त्वाचा आणि तुमच्या फायद्याचा व्हिडिओ आहे। अनेक महिलांना आता बघा पुढे सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत। 15 जिल्ह्यासाठी निवडलेत त्यामध्ये पैसे येऊ लागलेत। महिलांच्या आम्हाला कमेंट्स येऊ लागलेत। तुम्ही कमेंट्स पाहिला आहात, तुम्हाला पैसे आलेत का तुम्ही नक्की बघायचं आहे। जर तुम्हाला पैसे जर आले नसतील तर तुम्हाला कोणता तरी प्रॉब्लेम तुमच्या बँकेला किंवा तुम्हाला असू शकतो, कारण राज्य सरकारच्या माध्यमातून पडताळणी सुद्धा मागच्या आठवड्यापासून सुरू करण्यात आली होती। बघा तुम्हाला माहित आहे 4 चाकी गाड्या असतील त्यांची उत्पन्नाची मर्यादा असेल, यावरून लाडक्या बहिणींची जी पडताळणी बघा मागच्या आठवड्यापासून सुरू केली होती। त्यामुळे तुम्हाला पैसे आलेत का नाही हे नक्की बघायचं आहे। खूप मोठी आनंदाची बातमी आता राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे। आत्ताच महिलांना 5 मिनिटापूर्वी 1500 रुपये काहींना आलेत, काहींना सोलापूर जिल्ह्यात सुद्धा 1500 रुपये बँकेत आल्याचा मेसेज आलाय। तुम्ही आत्ताच कमेंट लाडक्या बहिणींनो पाहिले आहेत, त्यामुळे कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे येऊ लागलेत ते पाहणं आता खूप गरजेचं आहे। लाडक्या बहिणींनो तुम्ही तुमचा जिल्हा आता या सरकारने निवडलेल्या 15 जिल्ह्यामध्ये आहे का? तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा। अर्धवट व्हिडिओ सोडून जाणाऱ्या महिलांना त्यांचा जिल्हा समजणार नाही, बँका समजणार नाही, तुमचा काय प्रॉब्लेम असेल तोही इथे समजणार नाही। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा। लाडक्या बहिणींचे आम्हाला तशा प्रकारे फोन सुद्धा आता येऊ लागलेत की आम्हाला बघा या ठिकाणी फेब्रुवारीचा 8वा हप्ता आमच्या बँकेमध्ये जमा झाला। लाडक्या बहिणींचे आम्हाला फोन सुद्धा आता येऊ लागलेत। 1 तासापासून हे पैसे बँकेमध्ये येऊ लागलेत। यामध्ये राज्य सरकारने निवडलेल्या महत्त्वाच्या 12 बँकांमध्ये हे आता पैसे येऊ लागलेत। यामध्ये पोस्ट ऑफिस बँक आहे, अजून पण मोठमोठ्या बँका आहेत, त्यामध्ये हे पैसे येऊ लागलेत। तुम्हाला पुढे सांगणार आहे की कोणकोणत्या बँका आहेत, कोणकोणते जिल्हे आहेत। लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा 8वा हप्ता येण्यासाठी अनेक महिलांना खूप प्रतीक्षा करावी लागली, परंतु आज अखेर सोन्याचा दिवस लाडक्या बहिणींसाठी उगवला आहे। खूप मोठी आनंदाची बातमी आता फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याबद्दल आहे। कोणकोणत्या त्या 12 बँका आहेत आणि त्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेत, तर त्या 12 बँका राज्य सरकारने आज निवडलेत। कोणकोणते सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाहीत बँका कुठल्या आणि जिल्हे कोणते। राज्य सरकारने निवडलेले कोणते 15 जिल्हे आहेत, त्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता सोडला आहे, तर 1500 रुपये 1 तासापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होऊ लागलेत। आता 5 मिनिटापूर्वी अनेक बहिणींना 1500 रुपये आले आहेत, तर काही बहिणींना 15 मिनिटापूर्वी सुद्धा हे पैसे आले आहेत। काही बहिणींना आता 1 मिनिटापूर्वी सुद्धा हे पैसे बँकेत आले आहेत। लाडक्या बहिणींनी आम्हाला कमेंट सुद्धा करून सांगितले आहेत, तुम्ही आत्ताच पाहिलं। लाडक्या बहिणींनो तुम्हाला पैसे आलेत का तुम्ही नक्की एकदा तुमच्या बँकेचं खातं चेक करायचं आहे। तुम्हाला तुमच्या बँकेचा प्रॉब्लेम आहे का हे सुद्धा पाहणं आता गरजेचं आहे। तसेच तुम्ही लाभार्थी यादीमधून वगळला तर नाही ना, बघा हे सुद्धा पाहणं आता गरजेचं आहे। त्यामुळे आता पहिल्यांदा बघा कोणत्या त्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे सोडलेत आणि कोणत्या त्या 12 बँकेमध्ये हे पैसे सोडले आहेत। त्या 12 बँकांची नावे सुद्धा तुम्हाला इथे लगेच सांगतो, त्यानंतर लगेचच तुम्हाला 15 जिल्ह्यांची नावे सांगतो। फक्त तुम्हाला एक विनंती आहे, सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। जर तुम्ही यामध्ये बघा असाल म्हणजे 15 जिल्ह्यामध्ये 12 बँकेमध्ये असाल, तर तुम्हाला सुद्धा आता लगेच 1 मिनिटापूर्वी 2 मिनिटापूर्वी लगेचच तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे 1500 रुपये लगेच जमा होणार आहे। त्यासाठी जिल्हे बघा कोणते निवडलेत, तर बघा यामध्ये आता 1 तासाभरापासून लाडक्या बहिणींना पैसे येऊ लागलेत। त्यामधील पहिली बँक आहे ती म्हणजे पोस्ट ऑफिस। लाडक्या बहिणींनो तुम्ही पोस्टामध्ये खाते जर उघडून त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत पैसे घेतले असतील तर ती सुद्धा बँक यामध्ये सामील आहे। सर्वात मोठी बँक आहे, या बँकेमध्ये अनेक लाडक्या बहिणींचं बघा आत्ताच 1 मिनिटापूर्वी सुद्धा 1500 रुपये जमा झाल्याचे मेसेज आले आहेत। लाडक्या बहिणींनी आम्हाला कमेंट सुद्धा तशा प्रकारे केले आहेत। पोस्ट ऑफिस या बँकेतून पैसे येऊ लागलेत। त्यानंतर लाडक्या बहिणींनो पुढची बँक सांगतो बघा, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया
की या बँकेमध्ये सुद्धा आता लाडक्या बहिणींना 5 मिनिटापूर्वी 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला आहे। लाडक्या बहिणी आम्हाला तशा प्रकारे कमेंट करून आत्ता सांगितलं आहे। त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा हे पैसे जमा होऊ लागलेत। त्यानंतर महाराष्ट्र बँकेमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना पैसे हे जमा होऊ लागलेत। फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याची जर तुम्ही आतुरतेने वाट बघत होता तर त्यामध्ये आत्ताच 1 तास झालं फेब्रुवारीचा 8वा हप्ता आत्ताच महिलांच्या बँकेच्या खात्यावरती सोडला आहे। यामध्ये HDFC बँक आहे, त्यानंतर ICICI बँक आहे, त्यानंतर बँक ऑफ बडोदा आहे, यामध्ये इंडियन बँक आहे। तर या बँकामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे आल्याचा आम्हाला महिलांचा फोन सुद्धा आता आलेला आहे। तर बघा, त्यानंतर कॅनरा बँक आहे, या बँकेमध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींनी खाते खोलले आहे। त्यामध्ये सुद्धा आता हे 1 तासापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे हे जमा होऊ लागलेत। त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक, त्यानंतर IDBI बँक, त्यानंतर ॲक्सिस बँक अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये 1 तास झाले आता लाडक्या बहिणींना पैसे हे जमा होऊ लागलेत। लाडक्या बहिणींनो आधार कार्ड लिंक असलेल्या आता या 15 जिल्ह्यामध्ये 1 तास झाले पैसे येऊ लागलेत। तर या 15 जिल्ह्यांची नावे सांगतो, सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। खूप मोठी आनंदाची बातमी फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याबद्दल आता आले आहे। पैसे तुमच्या खात्यावरती 1 तास झाले जमा होऊ लागले आहेत। यामध्ये लाडक्या बहिणींनो जळगाव जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत, त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत, त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत, त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत, पुण्यामध्ये पैसे येऊ लागलेत, त्यानंतर गडचिरोलीमध्ये पैसे येऊ लागलेत, त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही असाल तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येऊ लागलेत, त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर तुम्ही असाल तर यामध्ये सुद्धा पैसे येऊ लागलेत, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येऊ लागलेत, त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत, त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत, बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही असाल तर यामध्ये सुद्धा पैसे येऊ लागलेत, त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येऊ लागलेत। त्यानंतर बघा लाडक्या बहिणींनो 1 तास झालं पैसे येऊ लागलेत, तर तो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार जिल्हा आहे, त्यानंतर शेवटचा जिल्हा आहे तो म्हणजे पालघर जिल्हा। या जिल्ह्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचे पैसे आता येऊ लागले आहेत। लाडक्या बहिणींनो तुम्हाला अजून पण पैसे जर आले नसतील तर काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही, कारण आता उरलेल्या जिल्ह्यामध्ये तुमच्या खात्यावरती उरलेल्या जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत, तर ते उद्या येऊ लागलेत। बघा आजसाठी 15, उरलेल्या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे येणार आहेत। तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।